देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणारे स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर धोंडू केशव देसाई यांच्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन अंबरनाथमध्ये नुकतंच करण्यात आलं। यावेळी धोंडू केशव देसाई हे कार्यरत असलेल्या आझाद दस्त्यातील क्रांतीवीरांच्या वारसांनाही सन्मानित करण्यात आलं। क्रांतीवीर धोंडू केशव देसाई यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकरी आणि आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघर्ष करून तुरुंगवासही भोगला। यानंतर 1942 सालच्या चले जाव चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्याला दारुगोळा पोहोचू नये म्हणून रेल्वेचे रूळ, इलेक्ट्रिकचे खांब आणि रेल्वेचे पॅनल रात्रीच्या अंधारात उखडून टाकण्याचं काम त्यांनी केलं। त्यामुळेच ब्रिटिशांनी त्यांना पकडून देणाऱ्यास 5,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। यानंतर हुतात्मा भाई कोतवाल, क्रांतिसिंह गोमाजी पाटील यांच्यासोबत आझाद दस्ता संघटनेत जंगलात राहून त्यांनी देशसेवा सुरू ठेवली। मात्र ब्रिटिशांना त्यांचा ठावठिकाणा समजताच ब्रिटिशांनी जंगलाला वेढा घातला। यावेळी झालेल्या चकमकीत भाई कोतवाल हे क्रांतीवीर धोंडू केशव देसाई यांच्या डोळ्यादेखत ब्रिटिशांची गोळी लागून शहीद झाले। तर देसाई यांनी मात्र जंगलात 2 दिवस लपून राहत आपला जीव वाचवला। मात्र एका ग्रामस्थानं बक्षिसाच्या लालसेपोटी त्यांना पकडून मुरबाड पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि त्यांची तुरुंगात रवानगी झाली। यानंतर 1947 साली देश स्वतंत्र झाल्यावर क्रांतीवीर धोंडू केशव देसाई यांची तुरुंगातून सुटका झाली। पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना ताम्रपट देखील बहाल केला। क्रांतीवीर धोंडू केशव देसाई यांची ही देशसेवा आजच्या पिढीलाही कळावी म्हणून त्यांचा नातू संग्राम देसाई यांनी त्यांचं जीवनचरित्र प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला। लेखक गिरीश कंटे यांनी लिहिलेल्या या जीवनचरित्राचा प्रकाशन सोहळा नुकताच अंबरनाथमध्ये पार पडला। यावेळी पवन कोतवाल, कैलास तरे, योगेश शेलार, स्वराज पाटील, जयहरी भोईर, चंदर कातकरी, दीपक घिगे या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचाही विशेष सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला शरद भगत, किशोर देसाई, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, किसनराव तारमळे, गिरीश कंटे, हरेंद्र सोष्टे, आप्पा मालुसरे यांच्यासह अंबरनाथ शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। धोंडू केशव देसाई स्वातंत्र्यवीर हे माझे सासरे होते। आज त्यांचा जो सोहळा झाला, फार उत्तम सोहळा झाला आणि ह्या सर्व सोहळ्याचं जे आयोजन जे संग्राम देसाई यांनी केलं आहे की नाही, ते खूप म्हणजे पाहण्यासारखं आहे। प्रत्येक व्यवस्था त्यांनी खूप छान केली होती आणि मला एक सर्वात आवडलं की ह्या सोहळ्यामध्ये जे क्रांतिकारी होते त्यांच्या नातवांचं, त्यांच्या मुलांचा त्यांनी जो आवर्जून सत्कार केला तो खरोखरच पाहण्यासारखा होता। असं सहसा कुठे होत नाही। मला वाटतं त्यांनी जी प्रथा केलेली आहे आणि जसं त्यांना सांगितलं की ही 3री पिढी आहे आणि देसाई कुटुंबात अजून अशीच पिढी येऊन प्रत्येक वेळेला चांगलं देशासाठी कार्य करतील याबद्दल मला काही शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, अंबरनाथ।